बहुजन उद्धारक बहुउद्देशीय विकास संस्था लातूर व पाली स्टुडंट फेडरेशन पुणे यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आवाज नवोदित बौद्ध साहित्यिकांचा बौद्ध सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात दंगलकार नितेश चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले। सकाळपासून कोपऱ्यात बसलो होतो, साहजिकच कोणाला दिसलो नाही, सगळी भाषणं ऐकली। सांगायचं एवढंच आहे की मी जसा कवी आहे त्याच्या आधी मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझ्यातला कार्यकर्ता आणि कवी दोघ जण ते ऐकत होतो आम्ही, तर मेंदूचं भुसकाट होत होतं सगळं। आता ज्याला कळाल त्याला कळाल। धम्मची चळवळ आणि एक पॅन्थरची चळवळ अशा दोन विचारधारा इथे बघायला मिळतात। आणि त्यात माझा तिसरा रोल होता साहित्यिकाची एक भूमिका। ही सगळं प्रत्येकाचं ऐकून मला कुठेतरी वाटत होतं की माझं काय चुकतंय का, पण सगळ्यात शेवटी एक भाषण झालं जे मला जवळचं जरा वाटलं। राजाभाऊ बहुलुमे सरांनी ती धुसकाट सगळं झाडून टाकलं। खरं तर ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे। आजचा कार्यक्रम म्हणजे हा लुटायचा कार्यक्रम आहे सगळा। ज्यांना ज्यांना लुटता आलं तेच खरे रसिक असतात। कवी संमेलनाला सुरुवात करतोय। ही पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता। एक एक कवी आपली कविता सादर करतील। मला सांगायला लावू नका टाळ्या वाजवा म्हणून। कविता आवडली तर टाळ्या वाजवा, आणि नाही आवडली तर जोरात वाजवा। म्हणजे आम्हाला त्यातून कळेल की आम्हाला अजून वेगळं लिहिण्याची गरज आहे, आम्हाला कवितेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजून करायचा आहे। हे तुमच्या टाळ्यांनी सांगा, ग बसू नका। जिवंत असल्याचा पुरावा द्या। सध्या जिवंत गरजेचं आहे। हल्ली धर्माचं फार वेड लागलेला आहे लोकांना। सकाळपासून इथेही धर्माचंच ऐकायला लागलो होतो मी। परवा माझ्या चुलत भावानं लग्न केलं, लव्ह मॅरेज केलं, मुलगी मुसलमान होती। ते चिडले, धर्म पेटला। मेन कार्यकर्ता मी, घराण्यात धरला मला। 7-7 फुटाचा एक एक गडी, छातीवर सगळी दाढी वाढली, असल्या तलवारी उठल्या। एक तलवार इकडं, एक तलवार इकडं, पाठीमागनं एकानं आडवी ठेवली होती। 7-8 जण मला घेरलं होतं दारात येऊन, आणि मला म्हणले, तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया। मी म्हटलं ये ठीक है, लेकिन लड़की भी चली गई ये भी बोलो। ते अजून तलवार आवळली गेली नरड्यावर। मैं मतलब अभी रहने दो, जाने दो उनको, हो गया शादी। तो मतलब ऐसा नहीं चलेगा। मैं मतलब कैसा चलेगा, वो तो बोलो। त्याला आमच्या धर्मात यायला हवं। म्हटलं नेमकं काय करायचं, तर म्हटले त्याला मुसलमान व्हायला सांग। तर म्हटलं त्योच का, मी बी मुसलमान। एका सेकंदात धर्माचा बदलायचाच विचार मी घेतल्यानंतर त्याला कळाल नाही एवढा अवघड विषयानं सोपा केला कसा। त्याची तलवार ढिली झाली। आता एकटक बघायला लागलं, म्हटलं काय असेल ती प्रोसेस करून टाका, मुसलमान। शेवटी प्रेम महत्वाचं आहे, धर्म काय। ते प्रकरण मिटलं। अनेक 2 दिवसांत दुसरा चुलत भाऊ जवळ आला। हे कधीच जवळ येत नाही, आज का आला म्हटलं। ते म्हणलं दादा मी मुंबईला असतो। म्हटलं माहित आहे मुंबईला आहेस। म्हटलं माझं बी सुरू आहे। म्हटलं काय, म्हटलं मॅटर चालू आहे, लग्नाचा विचार आहे। म्हटलं काय मग प्रॉब्लेम काय, तर म्हटला मुलगी ख्रिश्चन आहे। मग म्हटलं आपण ख्रिश्चन,
तो म्हणला तू तर मुसलमान झालायस. म्हटलं आता असं करू, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा हिंदू, एक आठवडा शीख, बौद्ध, अजून काय असेल ती वाटून घेऊ. घरादारावर पाटी लिहायची, सर्व धर्म संभाव, घराचं नाव संविधान. आणि त्याच्यात बारकी पाटी लावायची आठवणीनं की इथं माणसं राहतात. ज्या धर्मावरती धर्मसंस्कृती वगैरे इतकं बोललं जातंय, इतका ते चर्चासत्र, संमेलन, एवढी मोठी पुस्तकं, धर्मग्रंथ एवढा असतोय पण त्याच्यावर लिहिलेलं एवढं असतंय ती उचलत नाही. मी सरळ स्पष्ट सांगतो की येणाऱ्या 100 वर्षानंतर कदाचित माझं हे कोणतरी ऐकेल. धर्माची आणि जातीची चेष्टा झाली पाहिजे, त्याशिवाय हे संपणार नाही. आणि म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्मग्रंथ वाचले, सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. चुना लावायला आता शिकलं पाहिजे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक महादेव रोकडे सर, आम्हाला कायम आमच्या पाठीवर हात असणारे, आणि त्यांचा हात पाठीवर असतो आणि कधी कधी कानाखाली असतो. पाठीवर असणारा हात धोकादायक असतो, कानाखाली असणारा हात हा आयुष्याची दिशा दाखवतो. म्हणून रोकडे सर आमचे खरे प्रेरणादायक मार्गदर्शक आहे. आणि एक मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल, मी पुण्यात 10 वर्ष वॉचमॅनचं काम करत होतो एका कंपनीमध्ये. आणि त्या कंपनीमध्ये वॉचमॅनचं काम करताना एक सहकारी माझा वॉचमॅन होता. तो आज अचानक मला या ठिकाणी भेटायला दिसला. दोघांचे डोळे आमचे पाणावलेले होते. असा महेंद्र कदम या ठिकाणी, या वॉचमॅनला बघण्यासाठी एक वॉचमॅन या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं मनापासून वेलकम आहे. या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर विनंती करतो की या कवी संमेलनाची सुरुवात एक सुंदर गळ्याचा गायक आणि त्याच्यातला कवी, संवेदनशील मनाचा आमचा मित्र, आणि त्याची एक वेगळी ढंगातली शैलीतली कविता महाराष्ट्रासमोर त्यानं कायम ठेवलेली आहे. कवी रवी कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या बहारदार रचनेनं या कवी संमेलनाची सुरुवात करावी. जय भीम. जिंदगीला अत्तराचा वास देऊन गेला, जिंदगीला अत्तराचा वास देऊन गेला, संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला, संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला. एक 4 ओळी ठेवतो आणि मग रचना घेतो. माग तो संवाद आता, टाळतो मी वाद आता, माग तो संवाद आता, टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतराला घालतो मी साध आता, मानतो ना धर्म जाती, राहतो निर्वाद आता, मानतो ना धर्म जाती, राहतो निर्वाद आता, पांगलेल्या माणसांना जोडतो अल्हाद आता. एक गझल घेतो. आग होती व्यक्त झाली काळजाची, आग होती व्यक्त झाली काळजाची,
वेद नाही माय माझ्या लेखनाची, वेद नाही माय माझ्या लेखनाची, स्वागताला भीत नाही संकटानो, स्वागताला भीत नाही संकटानो, एवढी केली तयारी मी मनाची, एवढी केली तयारी मी मनाची, मनगटाला एवढा ह्या जोर आहे, मनगटाला एवढा ह्या जोर आहे, बांधते राखी बहीणच दुश्मनाची, बांधते राखी बहीणच दुश्मनाची, मीपणाचा रोग इतका वाढला की, नितीन दादा, मीपणाचा रोग इतका वाढला की, ढाल मी घेऊन आहे संयमांची, ढाल मी घेऊन आहे संयमांची, वागताना नम्र भावे एवढे की, वागताना नम्र भावे एवढे की, झोप उडली पाहिजे त्या निंदकांची, झोप उडली पाहिजे त्या निंदकांची, मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, भेटली मज तत्व सारी गौतमाची, भेटली मज तत्व सारी गौतमाची, भेटली मज तत्व सारी गौतमाची. जय भीम नमोताय. खूप सुंदर सुरुवात रवीने केलेली आहे. त्याच्या कवितेवरती बोलण्यासारखं खूप काही आहे. भेटली मज तत्व सारी गौतमाची, ही तत्व शोधण्यात जिंदगी घालवली. असा कोणी एखादा या सभागृहात आलाय का? हे कवी संमेलन नेमकं कशासाठी आहे याची जाणीव त्याच्या कवितेने करून दिली. एवढ्या सभागृहात रिकाम्या खुर्च्या आम्हाला किती छळतात माहित नाही, पण एक मात्र निळी टोपी या ठिकाणी दिसते. हे निळी टोपी चळवळीचा फार मोठा आधार आहे. तो पॅन्थर इथं कविता ऐकण्यासाठी आलाय का मला माहित नाही. तो पॅन्थर इथं भाषण ऐकायला आलाय का मला माहित नाही. तो पॅन्थर इथं एवढ्यासाठी आलाय गर्दीत, त्यानं अखंड आयुष्य ज्या रस्त्यावर चळवळीसाठी झिजवलं त्यातला जाणीव आहे की पिकलं पान माझं पडणार आहे, मी निघून जाणार आहे. माझ्या नंतर माझ्या पाऊल खुणा शोधत ही येणारी पिढी माझ्या प्रवासात माझ्या रस्त्यावर चालत येणार आहे का, ही आशा ही बघण्यासाठी तो पॅन्थर या ठिकाणी आलेला. आणि त्याच्या मनातला मुका हंबरडा या गर्दीला जर ऐकूच येत नसेल तर या गर्दीच्या कानाखाली मारणाऱ्यासाठीच हे कवी संमेलन आमच्या कविता असाव्या असं मला आवर्जून वाटतं. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय परभणीच्या मातीतून आलेले आमचे मित्र कवी आनंद ओवाळ सर यांना. सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वात प्रथम मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकाचे आभार. व माझी एक कल्पना आपल्या समोर ठेवत आहे जी की बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाची एक लढाई लढवण्यासाठी सर्व काही दिलेलं आहे. आणि आज आमचा स्वाभिमान कुठे घाण होतोय का याचा आत्मपरीक्षण करण्याची एक काळाची गरज आहे. म्हणून स्वाभिमानाच्या लढाईचे ते गाजवण्या मैदान, गाजवण्या मैदान, स्वाभिमानाच्या लढाईचे ते
गाजवण्या मैदान, गाजवण्या मैदान. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. बैमानी आणि लाचारीचा सोड तू धंदा, सोड तू धंदा. इमान राखून भीमरायाचा हो इमानी बंदा, हो इमानी बंदा. आज बैमानी आणि लाचारी आम्ही स्वीकारून बाबासाहेबांची चळवळ कुठे विकली जात आहे का? मूल्यमापनाचा विषय आहे. म्हणून बैमानी आणि लाचारीचा सोड तू धंदा, सोड तू धंदा. इमान राखून भीमरायाचा हो इमानी बंदा, हो इमानी बंदा. अरे भीमरायाने तुझ्याच साठी, भीमरायाने तुझ्याच साठी सोशिले ले हाल, सोशिले ले हाल. बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी एवढे हाल सहले आहे ना. त्यांचे अपत्य तुमच्या आमच्यासाठी अर्पण केले, मातीत घातले. आणि आज आम्ही गद्दार होतोय का? बरोबर की नाही? म्हणून कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. भीमाने भारत देशासाठी केले खूप कष्ट, केले खूप कष्ट. आम्ही काय सांगतोय? फक्त महारासाठी केले. महारासाठी केले का? बौद्धासाठी केले का? सर्व भारतासाठी केले. बाबासाहेबांचे कष्ट हे पूर्ण अखंड भारत देशासाठी आहेत. पण आम्ही कुठेतरी बाबासाहेबांना चौकटीत बांधण्याचं काम करतोय का? बाबासाहेबांनी किंवा आपल्या सर्व महापुरुषांनी इथली जातीयता नष्ट करण्याचं काम केलं. आणि आज त्यांचे अनुयायी, आज त्यांचे मुलं म्हणून आम्ही त्यांना जातीत बंदिस्त करतोय का? 2 पैशासाठी आम्ही लाचार होतोय का? 2 पैशासाठी विकले जातोय का? या कडव्यामध्ये मी लिहिले. भीमाने भारत देशासाठी केले खूप कष्ट, केले खूप कष्ट. 1.5 दमडीच्या पैशासाठी होऊ नको भ्रष्ट, असा होऊ नको भ्रष्ट. अरे भीमरायाने बनवले तुला, अरे भीमरायाने बनवले तुला. आज मला माल, आज मला माल. बाबासाहेबांनी आज आम्हाला एवढं मालामाल बनवलंय की आज आमच्या हिमतीवरती आमदार, खासदार, मंत्री आम्ही निवडून आणू शकतो. मग काय 2 पैशासाठी का विकलं जाते? म्हणून आम्ही आता काय केलं पाहिजे? कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. अडाणी अदानी, अडाणी अदानी करत आहेत देशाचा घात, साऱ्या देशाचा घात. मोदी साहेबांनी गेल्या वेळेस किती 16,000 आहे ना, 500 करोडचं असं कितीतरी करोडचं कर्जमाफी केली त्यांची, अडाणी अदानीची. सर मी सांगतो तुम्हाला, जिल्हा उद्योग केंद्राच्या आपल्या फाईल आहेत. 5 लाख 10 लाख आपण फाईल बनवायची आहे ना. फाईल बनते, बँकेत येते, तिकडून सांगतात की लोन सँक्शन झालं पाहिजे. आणि बँकवाला विचारते की बाबा आता तुझ्याकडे ठेवायला काय आहे? म्हणजे बँक आम्हाला विचारते तुला तारण काहीतरी ठेवावं लागेल तेव्हा आम्हाला लोन मिळते. आणि आमच्याकडे तारण ठेवायला काही नसतं म्हणून आम्हाला ते लोन मिळत नाही, सँक्शन होत नाही, आमचा एक बांधव उभा राहत नाही. आणि एवढे करोडोची माफी केली जाते. बरोबर की नाही? म्हणून अडाणी अदानी करत आहेत देशाचा घात, या देशाचा घात. येणाऱ्या गुलामीवरती तू करायाला मात, उठ करायाला मात. अरे शिवरायांचा गनिमी कावा, शिवरायांचा गनिमी कावा. करतशी तू चाल, करतशी तू चाल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल.
बाबासाहेबांनी आम्हाला मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. काय आम्ही तंबाखू खायला शिकलो का? काय आम्ही सरकार मान्य देशी दारू प्यायला शिकलो का? आणि ही देशी दारू पिऊन आम्ही आपसात संघर्ष करायला शिकलो का? मूल्यमापनाचा विषय आहे, बरोबर की नाही? हा मूलमंत्र जो दिलेला आहे बाबासाहेबांनी, कशासाठी शिकायला सांगितलंय? कारण जेव्हा आपण चांगले शिकू तेव्हा संघटित होणार आहे, आणि चांगलं शिक्षण घेऊन संघटित झालो तरच संघर्ष करणार आहे. कमी शिकलो तर आपसामध्ये संघर्ष होत आहे, असं होत असताना असं चित्र दिसत आहे. म्हणून या कडव्यात मी लिहितो, शिक्षण घेऊन संघटन ते बांधण्याकरिता, संघटन बांधण्याकरिता, भीमज्ञानाची आली घरी ती, ज्ञानाची सरिता आली, ज्ञानाची सरिता. करू नको तू पुढे कधीही, अरे करू नको तू पुढे कधीही, गांधीवानी गाल त्या गांधीवानी गाल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. शेवटचं कडवं सादर करत आहे. मनुवाद्याच्या तोंडाला ते फासायाला काळ, ते फासायाला काळ. भीमरायाची सारी तत्व नियमान पाळ, नित्य नियमान पाळ. बा भीमाच्या गाण्याचा आनंद, बा भीमाच्या गाण्याचा आनंद, सोडू नको ताल, सोडू नको ताल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. जय. धन्यवाद. खूप सुंदर कविता सादर केली. एक गोडगळा होता, माहित होतं. अजून एक गोडगळा आहे, आम्हाला नरड आहे. कविता कधी कधी शब्द विचार करायला होतात. मला कधी कधी प्रश्न पडतो की आमची पोरं कुठं आहेत? कांबळे, वाघमारे, ओहाळ, चंदनशिवे. मला कधी कधी असं स्वप्न पडतं बरं का, की आमच्या कांबळेच्या घरावर ईडीची धाड पडावी. वाघमारेला बी चौकशीसाठी बोलवावं. 12,000 कोटीचा घोटाळा कांबळे अडचणीत. आम्ही पण त्याची फटाकड्या वाजवून माशी वरात काढावी. चौकशीसाठी बाहेर आल्यावर आम्ही पण दंगा करावा. असं काहीतरी आमच्या पोरांनी आता केलं पाहिजे. यांचीच नाव वाचून वैताग आलाय. हीच चौकशी यांची, सगळं ईडी इकडंच. आमच्या मागे आली पाहिजे. आंबेडकर नगरवर पण इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे. तेवढं मोठं व्हा. आमची जयंतीच्या वर्गणीत खाते गोंधळ आहे, म्हणून कविता लिहायला लागते. या ठिकाणी महाराष्ट्रामधलं एक नामांकित नाव, झी मराठीवरती हास्य सम्राट ज्यावेळेला आलं त्यावेळेला महाराष्ट्रातला पहिला हास्य सम्राट म्हणून आम्ही ज्यांना बघितलं, आमच्या सोबत कायम राहिले, आमचे मार्गदर्शक म्हणून मोठ्या भावाचा रोल कायम त्यांनी निभवला. त्यांच्या कवितेनं सुद्धा एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली. कवी देवा झिंजाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर करावी. आपल्या टाळ्या सांगतील. जय भीम. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी नेहमी सांगत असतो, नितीनने सांगितले प्रस्तावना करायची नाही. गावातले कार्यक्रमात हेच सांगत असतो, काही नुसतेच शिकले, संघटित झालेच नाही. काही न शिकता संघटित झाले. काहींनी हे दोन्ही केलं नाही, नुसता संघर्ष केला. काय मिळणार आहे आपल्या वाट्याला? काय येणार काय? पहिलं मी सरांनी जे चिंतन मांडलं ते खरं चिंतनशील आहे. त्या पद्धतीने वागलं पाहिजे, तसा विचार आपण मनात पेरला पाहिजे, त्या पद्धतीने मार्गक्रमण केलं
तरच आपला येत्या काळात निभाव लागणार आहे. बरोबर ना रोकडे सर? अन्यथा आपला हाल कुत्र सुद्धा खाणार नाही. एक छोटी कविता आहे. चुलीला जाळ घालणाऱ्या एखाद्या पोरीनं, चुलीला जाळ घालणाऱ्या एखाद्या पोरीनं करावी चकचकीत सरकारी धुरानं माखलेली घरं. द्यावा पोतेरा लेखणीतल्या विश्वासानं आणि सारवून काढावी भुई दुर्लक्षित किटाडांची आणि द्यावी थाकलून आळसून पडलेली मनातली सगळी गुरढोरं. व्हावेत गावोगावी शुद्ध विहार, व्हावेत गावोगावी शुद्ध विहार आणि डोक्यात नांदावा फक्त नवा बुद्ध विचार. आणि एखादी तरी इंदिरा घडावी गावाबाहेरच्या इंदिरा आवास योजनेतून. वाह, क्या बात आहे. आता कविता गाऊन म्हणणार नाही मी, सागरने तसा दम दिलाय. म्हणजे मेनू कार्डाशिवाय आयुष्यात ज्यांनी केलीच नाहीत कशाची पारायण, बर का सुमित, मेनू कार्डाशिवाय आयुष्यात ज्यांनी केलीच नाहीत कशाची पारायण, तेच घेत असतात गाथेवर परिसंवाद. ही आपली परिस्थिती शिक्षण व्यवस्थेची असू द्या किंवा सगळ्यांची असू द्या. कवितेचं नाव आहे टाय घाल्या. माईक बंद आहे. जे भाडखाव शहरातच उगवले, शहरातच वाढले आणि टाय घालून ऑफिसला गेले, त्यांचं काम एकच आहे की भाव वाढले का ब्रेकिंग न्यूज द्यायच्या. त्यांच्यासाठी कविता आहे. जे मातीत उगवले मातीतच आता राबतायत, किमान मातीचं स्मरण ठेवतायत, त्यांच्यासाठी कविता नाही. फार मनाला लावून घ्यायचं नाही. योग्य भावच मिळत नाही म्हणून लेकरा बाळांची कोवळी स्वप्न फेकून द्यावी लागतात रस्त्यावर. योग्य भावच मिळत नाही म्हणून लेकरा बाळांची कोवळी स्वप्न फेकून द्यावी लागतात रस्त्यावर. आणि ह्या टाय घाल्या लोकांना कसं हो कळत नाही, आणि ह्या टाय घाल्या लोकांना कसं हो कळत नाही. योग्य भावच मिळत नाही म्हणून लेकरा बाळांची कोवळी स्वप्न फेकून द्यावी लागतात रस्त्यावर. आणि या आगतिक बळीराजाची तडफड कशी हो कळत नाही या टाय घाल्या लोकांना एसीत बसल्यावर. कशी गाडून घेते बळीराणी स्वतःला चिखला मातीत. मी बैलुमे सरांना त्यांचं व्याख्यान संपल्यावर सांगितलं, दलित म्हणजे कोण? जो गरीब आहे तोच दलित आहे. त्या प्रत्येक दलिताची व्याख्या आहे. कशी गाडून घेते बळीराणी स्वतःला चिखला मातीत हे कधीतरी समजेल का पर्स घेऊन डोक्याची मंडई करणाऱ्या आणि गॅस पुढे चपला घालून रोज नव्या रेसिपी शिकणाऱ्या सिटीतल्या बाईला. गाडग्या मडक्यात गोमतार साठवणाऱ्या, रक्त आटून बाटूक जगवणाऱ्या, बाटूक माहिती आहे सगळ्यांना, बाटूक, गाडग्या मडक्यात गोमतार साठवणाऱ्या, रक्त आटून बाटूक जगवणाऱ्या, डोळ्यातलं पाणी दिसण्यासाठी गावठी गायचंच काळीज लागतं. घराघरात भांडणं लावणाऱ्या एकता कपूरच्या मालिका बघताना डोळ्यातून ओघळणारं पाणी काय कामाचं. उन्हानं रापलेल्या आणि कुसळांनी माखलेल्या पडीक जमिनीत मायकल शुमाकरनं जर धरला असता त्याचा वेगवान नांगर. उन्हानं रापलेल्या आणि कुसळांनी माखलेल्या पडीक जमिनीत मायकल शुमाकरनं धरला असता जर त्याचा वेगवान नांगर, तर त्यालाही कदाचित कळलं असतं फाशीसाठी दोर सुद्धा उसना का आणावा लागतो याचा नंबर 1 फॉर्म्युला. हॅपी न्यू इयरला विश करणाऱ्यांपेक्षा विषारी वाटतात मला. हॅपी न्यू इयरला विश करणाऱ्यांपेक्षा विषारी वाटतात मला मेथीचा भाव करून हॉटेलला टीप देणारे 5 स्टार हात, पण कुणालाच कसे दिसत नाही जगाला जगवण्यासाठी स्वतःचं आयुष्य खुरपणारे करोडो अनामिक काळे हात. इथल्या कमोडधारी माणसांना शेणा मातीचा वास नाकात खुपतो आणि हल्ली यांना गाडगे बाबा व्हायला सुद्धा कॅमेरामनच लागतो. कमोडधारी माणसांना शेणा मातीचा वास नाकात खुपतो आणि हल्ली यांना गाडगे बाबा व्हायला सुद्धा कॅमेरामनच लागतो. अरे आम्ही आमचं आयुष्य झाडतो, नांगरतो, पेरतो, रुजवतो, कोळपतो, कापतो, उपणतो, टाचतो आणि तुम्हाला खायला घालतो. तुम्ही फक्त पचवायचं काम करा. तरी सुद्धा एवढं होऊ नये कुणाच्या स्वप्नात माझा बळीराजा राजकुमार म्हणून झळकत नाही किंवा कुठल्याच मालिकेत म्हणून समोर येत नाही.
अरे ऊर फुटोस्तवर स्वार्थ पळवणाऱ्या गाढवांनो, ऊर फुटोस्तवर स्वार्थ पळवणाऱ्या गाढवांनो, आधी तुमचा IPLचा घोडेबाजार तरी थांबवा, नाहीतर सोफ्यावर बुडत टेकवल्या टेकवल्या आमच्या बैलगाड्या शर्यतीवर बोंबलायचं तरी थांबवा. आणि हे असंच चालू राहिलं, हे असंच चालू राहिलं तर भविष्यात शेतकरीच मुलाबाळांसहित विकायचा आहे अशी ब्रेकिंग न्यूज आल्याशिवाय राहणार नाहीये, हे लक्षात ठेवा. आदरणीय मोदी साहेब, मोदी हे फक्त आडनाव आहे, आडनाव नाहीये, मोदी ही वृत्ती आहे. आदरणीय मोदी साहेब, आदरणीय जॅकेटवाले साहेब, आदरणीय टोपीवाले साहेब, ही सगळी मंडळी संपवतील जगातला सगळाच आतंकवाद, पण शेतीवाडी पिकवलीच नाही तर कसा करणार आहोत आपण कंट्रोल तुमच्या आमच्या पोटातला उपाशी तापाशी दहशतवाद. कारण रोजंदारीवर मत गोळा करण्याचा बिझनेस मधमाशा नाही करत, हे नाही पटायचं. फक्त भुकेपुरता संबंध असलेल्या आपल्या तुकार कृषी मंत्र्यांना त्यांच्या वांझाटल्या आश्वासनांनी इथं शेतकऱ्यांचा कायमच घात होतोय. त्यांच्या वांझाटल्या आश्वासनांनी इथं शेतकऱ्यांचा कायमच घात होतोय. आणि हिरव्या कळ्या खुडणाऱ्या सोनोग्राफीवाल्यांना कसं ओळखत नाही, इथं रोजच मातीचा गर्भपात होतोय. म्हणून तर माझी विनंती आहे, कमीत कमी कपडे घालणाऱ्या हिरोईन्सला चौका छक्का मारून पद्मश्री मिळवणाऱ्यांना, कमीत कमी कपडे घालून कमीत कमी कपडे घालणाऱ्या हिरोईन्सला आणि चौका छक्का मारून पद्मश्री मिळवणाऱ्यांना दरवर्षी भारतरत्न सुद्धा द्या. पण कोपरापासून हात जोडतो, मातीतून नाती जन्माला घालणाऱ्या माझ्या बळीराजाला थोडासा तरी सन्मान द्या, थोडासा तरी सन्मान द्या. खूप जोरदार कविता. टाय घाल्या, असा टाय घाल्या प्रत्येकाला भेटत असतो दररोज. आणि आमच्या पण वस्तीत आता टाय घाली झालेली आहेत. त्याच्यावर एक ओळी आठवल्या की दोन्ही हाताच्या 10च्या 10 बोटात अंगठ्या घालून, दोन्ही हाताच्या 10च्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या घालून आलिशान गाडीतून उतरला, आमच्या झोपडपट्टीत येऊन म्हणाला, हात वर करून बोलला, शेवटी माझ्या हातात काय आहे. 10च्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या घालून म्हणाला, हात वर करून म्हणाला, शेवटी माझ्या हातात काय आहे. तुम्हीच खरं जीवन जगता, वेदनेशी भिडता, सुखाशी लढता, जगण्याचा आनंद घेता. तुम्हाला समाधानात झोप लागते, आम्हाला नाही. त्याच्या सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या. मी डोळे वाटारून बघत होतो. तो माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तुझ्यासारखी समाधानाची झोप लागावी म्हणून मी आता माझ्या 4 मजली बंगल्यावर तुझ्या झोपडीसारखी एक झोपडी बांधली आहे. मी तिथंच झोपायचा प्रयत्न करत असतो. ही अशी अवस्था या ठिकाणी आहे. इथलं कवी संमेलन खूप उंचीला जाणार आहे. त्यातले उंचीचा एक वेगळा षटकार देवादादांनी मारला, त्याबद्दल त्यांचा आभार. हे जे कवी बसलेले आहेत, हे कवी पाना फुलावरती नाही लिहिणारे, हे वेदनेशीच बोलणारी नाती आहेत आमची. मला परवा मुंबईमध्ये मुलाखतीला विचारलं, माझ्यावर टाटा फिल्म इन्स्टिट्यूट पिक्चर बनवला, त्याचं ते हे होतं स्क्रीनिंग का काय डॉक्युमेंटरी. ते मुलाखतीत मला विचारले, कविता तुमच्यासाठी काय आहे. मलाही प्रश्न पडला, मी कधी विचारच केला नाही आज. मग कळालं की माझा महिन्याचा पगार होतो, माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या कवितेची खरीखुरी समीक्षा, त्या कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो, कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहित नाही, पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते.
महिनाभर कविता. ही कविता आमची अशी आहे. जरी गर्दी कमी असली, बऱ्याच वेळेस सरकारचा उल्लेख व्हायला लागलाय. मला भीती वाटते एका तासात दंगल होईल अशी परिस्थिती आहे आता. आणि त्यात माझं नाव असं करून ठेवलं. परवा त्या गोंदियाला एका कार्यक्रमात म्हणलं, पब्लिक आपलंच होतं, जोश मध्ये म्हणलं ही सरकार चोर आहे. बोलून गेलो, कार्यक्रम संपला, गाडी आली, 3 स्टार वाली 2 जण आली. म्हटलं साहेब काय? म्हटले चहा प्यायला चला. घड्याळ बघितलं 11:30. म्हटलं आता कसला चहा? म्हटलं मला नको. ते म्हटले प्यायलाच लागणार आहे. म्हटलं का? सरकारी चहा घ्यायला लागणार म्हणले. म्हटलं मला नको. हे कायद्या नाही, ते घ्यावं लागतंय. नाही म्हणताना उचलून बसवला. म्हटलं झालं काय साहेब? अहो म्हटले तुम्ही डायरेक्ट म्हणताय सरकार चोर आहे. मी म्हटलं नाही. म्हटलं लगी मोबाईल तुम्ही जसं रेकॉर्डिंग करताय तशी तिथे बी होती बघा. म्हटले व्हायरल झाले. हा म्हटलं अवघड झालं. मग त्यांना एवढं म्हटलं की साहेब मी हे म्हटलं खरं आहे, ही सरकार चोर आहे. पण कुठलं सरकार चोर आहे? भारतात सरकार चोर आहे असं तर मी म्हणलेलं नाही. ते रशियाचा असू शकते, अफगाणिस्तानचा असू शकते. ते साहेब बी हुशार होता. ते म्हटलं आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार चोर आहे. अशा परिस्थितीत हे सगळं बोलायचं आहे, लिहायचं आहे. त्यामुळं रेकॉर्डिंग करताना व्यवस्थित करा, दाद द्या. आता बऱ्याच ठिकाणी काय ठिकाणी टाळ्याच येत नाही, कारण प्रत्येक जण रेकॉर्डिंग करायला. मग गलीबोळात ते युट्यूबर आहे एक आणि ती मग दारादारात जाऊन म्हणते चॅनल सबस्क्राईब करा, ह्याव करा, त्याव करा. ते आमचं आम्हाला कळत नाही. आणि ती इथं मग हातात मोबाईल असल्यावर टाळ्या वाजवायचं जमत नाही. मग ती रात्री गुदडीत टाळ्या.